ग्रुप ग्रामपंचायत बोर्ली. हाय गाईज, तर आपण आहोत आता बोर्ली ग्रामपंचायतचे सरपंच मॅडम सोबत, जे लाखो दिलावर गावात लाखो दिलावर राज करत आहे. वेलकम टू माय यूट्यूब चॅनल मॅडम. तर मॅडम, मी माझ्या चॅनलच्या वतीने तुम्हाला एक प्रश्न विचारीन. तुम्ही भरपूर चांगले काम केलेत. मॅडमचं एक चांगलं काम मी सांगतो. उन्हाळ्यामध्ये आता गावात पाणीचा प्रॉब्लेम होता, मॅडमने भरपूर एफर्ट्स दिलेत आणि गावात पाणी आणला. काही लोकांना भेटला नाही भेटला ती वेगळी गोष्ट आहे, पण मॅडमने त्यांचे एफर्ट्स दिले. 24 तास ते ऑन ड्युटी होते. मी मॅडमला विचारीन, मॅडम एक शॉर्ट इंटरव्ह्यू मध्ये मी तुम्हाला प्रश्न विचारतोय की 3 असे काम जे तुम्ही बोर्ली गावासाठी केले आणि तुम्हाला अभिमान वाटतंय, प्लीज. आज माझी इच्छा होती, माझ्या राजकारण हा विषय नव्हता माझा. सांगायचं म्हणजे मला गावाची सेवा करण्याची भरपूर इच्छा होती आणि ती इच्छा माझ्या देवाने पूर्ण केली. आज मी ज्या पदावर आहे त्या पदासाठी माझी एवढी इच्छा होती की माझ्या गावाची सुधारणा होऊ दे. जे काही अडचणी आहेत ते माझ्याकडे सोडवता आले पाहिजे. माझ्या गावासाठी मला सेवा करता आली पाहिजे. ह्याच्यासाठी या खुर्चीवर मी बसलेले आहे. आणि आज ही एक इच्छा मनामध्ये होती की गावामधले रस्ते, जे मेन रस्ते आहेत ते मला सुधारित करायचे होते आणि माझ्या काळामध्ये तिथे सुधारित केलेले आहे. आपल्या गावाची सुधारणा करायची आहे. जे आता बस स्टॉप नाही आहे, जे कॉलेज शाळेच्या मुलांना भरपूर हाल होत आहे, ते माझी इच्छा आहे की ती आता आपण पूर्ण करायची आहे. मच्छी मार्केट, सगळ्या बायका आपल्या कोळी समाजाच्या इकडे तिकडे बसतात, त्यांच्यासाठी मला मच्छी मार्केट करायचं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या गावाचं सभागृह, आपल्या गावासाठी जे अडीअडचणी असतील काय असतील तर आपल्याला त्यांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी एखादा सभागृह पाहिजे. त्याच्यामध्ये आपल्या गावातले जे ग्राम असतात ते अध्यक्ष आहेत, प्रत्येक जातीतल्या लोकांचे. पंचकुल समाज आहे, आपले कॉमेडी लोक आहेत, आपले कोळी समाजाचे लोक आहेत, त्यांचे जे अडीअडचणी आहेत ते सोडवण्यासाठी त्यांना सभागृह पाहिजे. तिथे त्या सगळ्यांना एकत्र येऊन त्यांची जे काही अडीअडचणी आहेत ते मला सोडवता आली पाहिजे. त्याच्यासाठी मी सभागृह बनवणार आहे. आपली शाळा आहे, शाळेमध्ये लांबून विद्यार्थी येणार आहेत आणि येतात. त्यांच्यासाठी सुद्धा मला जे काय करता येईल ते मला लवकरात लवकर कसं करता येईल हे मी प्रयत्न करणार आहे. ग्रामस्थांच्या वेगवेगळ्या अडीअडचणी सोडवणार आहे. फक्त तुमची साथ पाहिजे, बस. थँक्यू सो मच मॅडम. तुम्ही खूप मोठी गोष्ट सांगितली आहे की बोर्ली गावाचा बस स्टँड. मित्रांनो, तुम्हाला सर्वांना माहिती आहे, एवढे सरपंच येऊन गेले कारकिर्दीमध्ये, पण कोणी एक गावाचा आपला एक बस स्टँड बनवला नाही. छोटे छोटे गाव आहे, तिथे वाव आहे, कोल्ड आहे, सर्वांचे बस स्टँड आहेत, व्यवस्थित आहे. मुलांना शाळेला, टुरिस्टला जायला, प्रवासींना जायला एक स्थान पाहिजे आणि तिथे पाणीची सोय पाहिजे. आणि मी मॅडमला पण एक रिक्वेस्ट केली. मॅडमने ऑलरेडी सर्व पॉईंट सांगितलेले आहेत. आपली शाळा जी आहे, सरकारी शाळा आहे, त्याला कसं आपण वरती नेऊ. मॅडमनी प्रॉमिस केलेला आहे की ते निधी आणणार आहेत आणि त्यांचे फुल एफर्ट्स टाकणार आहेत. मेन गोष्ट इथे खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे, मॅडम आपले भरपूर शिकलेले आहेत, त्यांना शिक्षणाबद्दल भरपूर माहिती आहे. तर मला काय बोलायची त्यांना गरज नाही. थँक्यू सो मच मॅडम, एक छोटासा इंटरव्ह्यू बद्दल. थँक्यू. आज आपल्या या ग्रामपंचायतीच्या वतीने एक स्तुत्य उपक्रम म्हणून मान्य सरपंच यांच्या मनातील जी संकल्पना होती ती संकल्पना पूर्ण करण्याचं काम पंचायतीच्या सर्वसाधारण सभासदांनी केलेलं आहे. त्यासाठी सर्व विद्यार्थ्यांना थोड्या काय प्रमाणात होईना आपण शैक्षणिक साहित्य वाटप करण्याची संधी ग्रामपंचायतीला मिळालेली आहे. बुक वाटून आम्ही याची स्टार्ट केलेली आहे. मित्रांनो, तुम्ही पण तुमच्या गावात सर्व ठिकाणी स्टार्ट करा. थँक्यू.